महिमा अपरंपार तेरी महिमा अपरंपार। महिमा परंपार तेरी महिमा परंपार। मेरे परम पिता परमात्मा तुम सृष्टि के ज्ञाता हो, वरदानों के दाता हो। तुम सृष्टि के ज्ञाता हो, वरदानों के दाता हो। हम तुमको पाकर पाए, हम तुमको पाकर पाए गति सदगति उपहार। महिमा अपरंपार तेरी महिमा अपरंपार। महिमा परंपार तेरी महिमा परंपार। मेरे परम पिता परमात्मा ओंकारेश्वर सर्वेश्वर मुक्तिदाता मुक्तेश्वर। ओंकारेश्वर सर्वेश्वर मुक्तिदाता मुक्तेश्वर। जीवन नैया सबकी करते, जीवन नैया सबकी करते भवसागर के पार। महिमा अपरंपार तेरी महिमा अपरंपार। महिमा परंपार तेरी महिमा परंपार। मेरे परम पिता परमात्मा ज्ञान हो धर्म हो, रूप अनूप हो परम हो। प्रेम ज्ञान हो धर्म हो, रूप अनूप हो परम हो। कल्प वृक्ष के बीज रूप तुम, कल्प वृक्ष के बीज रूप तुम। इस जगत के सार महिमा अपरंपार तेरी महिमा अपरंपार। महिमा
ओम शांती. ओम शांती. आवाज ठीक आहे? हा दीदी, आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो. हा, आवाज येतोय व्यवस्थित. ओके. कार्यक्रमाला सुरुवात करा. ओके, ठीक आहे. राजयोग कोर्सचे सर्व आमचे अभिभावक बंधू आणि भगिनीचे आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोर्समधील कालच्या पहिल्या सेशनमध्ये आपण स्वतःची ओळख करून घेतलेली आहे, ज्याचा आपण आज दिवसभरामध्ये थोडाफार अभ्यासही केला असेल की आपण या देहापासून न्यारे एक शुद्ध स्वरूप आत्मा या सृष्टीरूपी कर्मक्षेत्रावरचे बेस्ट ऍक्टर्स आहोत. आणि अशा सर्व आत्म्यांचा जो पारलौकिक पिता या सृष्टीचा रचनाकार जो आहे त्याच्याविषयी सुद्धा समाजामध्ये विभिन्न मान्यता आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या विभिन्नतेमुळं अनेक मतांतरांमुळं मनुष्याची ईश्वरापर्यंत पोहोचण्याची जी अभिलाषा आहे ती अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये. आणि याच करिता ईश्वराने दिलेल्या वचनानुसार स्वतः या भूतलावर येऊन आपली स्वतःची ओळख करवून दिलेली आहे. तर ईश्वरानंच स्वतःची दिलेली जी ओळख आहे ती आज आपल्या सर्वांना करवून देण्यासाठी आपल्या या मीटिंगमध्ये येत आहेत राजयोगिनी ब्रह्माकुमारी संगीता दीदीजी, की ज्या स्वतः लहानपणापासूनच या ब्रह्माकुमारी विद्यालयाशी कनेक्ट आहेत. इथं दिलं जाणारं ज्ञान आणि या सत्य आणि सहज राजयोगाचा अभ्यास करून ते आपल्या जीवनाला अतिशय उत्तम रीतीने चालवण्याची कला त्यांनी प्राप्त केलेली आहे. आपलं कॉलेज पर्यंत शिक्षण पूर्ण करून याच ईश्वरीय सेवेमध्ये त्यांनी आपलं जीवन झोकून दिलेलं आहे. आणि वर्तमान समयी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये बांबवडे जे ब्रह्माकुमारी विद्यालयाचं सेफ सेंटर आहे त्या ठिकाणी त्या मुख्य संचालिका म्हणून आपली सेवा देत आहेत. तर आज आपल्या सर्वांना त्या परम प्रिय, परम पिता, परम शिक्षक, परम सतगुरूची जी सत्य ओळख आहे तर ती करवून देण्यासाठी आलेल्या आहेत राजयोगिनी ब्रह्माकुमारी संगीता दीदीजी. संगीता दीदीजी, तुमचा माईक अनम्यूट करा. ओम शांती. ओम शांती. आवाज येते का? हा दीदी, येतोय का? ओम शांती. ओम शांती. आवाज येतोय? हा दीदी, आवाज येतोय व्यवस्थित. तुम्ही सुरू करू शकता. ओम शांती. हा जी. ओम शांती. आपले सर्व बंधू भगिनी कालच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी स्वतःची ओळख ऐकला. आपण कोण आहोत, कुठून आलेला, आजचा लेसन आहे. जसं आपण पाहतो मनुष्याचे पिता मनुष्यासारखे आहेत, जनावरांचे पिता जनावरांच्या सारखे आहेत, पशु पक्ष्यांचे पिता पशु पक्ष्यासारखे आहेत, कीटकांचे पिता कीटकासारखे आहेत. तर आत्म्याचा पिता कसा असेल, आपल्या समोर प्रश्न निर्माण होत असेल. आज आपण पाहतो
आजच्या दुनियेमध्ये आत्मा, जीव, एनर्जी, प्राण या गोष्टीला सर्वांनी मान्यता दिलेली आहे, मान्य केलेलं आहे. तर ईश्वर या शक्तीला आज मान्यता नाहीये. आज म्हटलं जातं की जितनी दिमाग उतनी बातें ईश्वर के बारे में. ईश्वराच्या बाबतीत आज लोकांची खूप मतभिन्नता निर्माण होत आहे. आज आपण पाहतो आपली ओळख आपणच स्वतः करून दिला तर ते ऍक्युरेट मिळेल, आणि जर दुसऱ्याने आपला परिचय करून दिला तर तो ऍक्युरेट होणार नाहीये. तसं ईश्वराचा परिचय ईश्वराने स्वतः येऊन दिलेला आहे. मी कोण आहे आणि मी कसा आहे. गीतेमध्ये ईश्वरानं वचन दिलेलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. याचाच अर्थ ज्यावेळेला भारत देशामध्ये ग्लानी होईल त्यावेळेला मी ह्या सृष्टीवर येणार. ग्लानी याचा अर्थ एकीकडं जाळपोळ, एकीकडं खून, एकीकडं ऍक्सिडेंट, एकीकडं मारामारी, एकीकडं कोरोना सारखे आजार, पूर्ण आबाळच फाटलेला आहे. तर त्या आबाळाला कोण जोडणार? आबाळाला जोडण्यासाठी ती तुमच्या आमच्यामध्ये ताकद नाहीये, ती पावर नाहीये. आणि म्हणूनच यदा यदा ही धर्मस्य याचाच अर्थ आहे की ज्यावेळेला भारत देशाची ग्लानी होईल त्यावेळेला मी ह्या सृष्टीवर येणार. आणि त्या वचनानुसार स्वयं निराकार परमपिता शिव परमात्मा या धर्तीवर आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः आपला परिचय दिलेला आहे. कारण आज आपण पाहतो की ईश्वराच्या बाबतीत म्हटलं जातं, कोण भगवी कपडे 4 माळा घालून म्हणतात की मीच भगवान आहे. कोण व्हाईट कपडे घातली की समजेल की मीच भगवान आहे. कोण म्हणेल मंदिरामध्ये देवी देवता आहेत त्याच भगवान आहेत. तर सत्य ईश्वर कोण? कुणाला सत्य ईश्वर म्हटलं जाईल? आणि म्हणून मी आज आपल्याला छोटस एक्झाम्पल देऊ इच्छिते. रशियामध्ये कॉन्फरन्स भरलेली होती. त्या कॉन्फरन्स मध्ये अनेकांनी प्रश्न निर्माण केले. एका विद्वानाने खूप मोठा प्रोग्राम ठेवलेला. त्या प्रोग्राम मध्ये त्या विद्वानाला ईश्वर या शक्तीला मानत नव्हते. ईश्वर कुछ नाही या धर्तीवरती. जे काही करत आहे ते आपणच करत आहोत, आपणच ईश्वर आहोत. ईश्वर ही शक्ती वेगळी नाहीये. आणि म्हणून त्यांनी खूप सुंदर प्रोग्राम ठेवला आणि त्या प्रोग्राम मध्ये अनेक विद्वानांना भाषण करण्यासाठी बोलवलं. खूप सुंदर स्टेजवरती सगळ्यांना 10-10 मिनिट बोलण्यासाठी एकच टॉपिक दिला, ईश्वर नाही या टॉपिक वरती बोलायचंय आपल्याला. सगळे विद्वान खूप सुंदर त्यांनी 10 मिनिटामध्ये टॉपिक क्लिअर केला, ईश्वर नाही हा टॉपिक. या विद्वानाला पण खूप आनंद झाला की मी पण ईश्वरी शक्तीला मानत नाहीये आणि यांनी पण खूप सुंदर हा टॉपिक क्लिअर केलेला आहे. आणि म्हणून हा व्यक्ती माईक समोर गेला. माईक समोर गेल्या गेल्या पहिलंच वाक्य वापरलं, थँक्स गॉड. याचा अर्थ की जर ईश्वर नाही तर थँक्स कुणाला? कोण आहे तो गॉड? ज्या गॉड मध्ये 3 अक्षर सामावलेले आहेत, जी, ओ आणि डी, त्यालाच म्हटलेला आहे ईश्वर. आणि असा हा निराकार शिव परमात्मा स्वतः येऊन आपली ओळख सांगत आहे की मी निराकार आहे, मी पॉइंट आहे, मी ज्योत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानी गॉड इज लाईट. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताना सुळावर चढवलं त्यावेळेला त्यांनी सांगितले की हे ईश्वर, ह्यांच्यावर दया कर. गॉड इज लाईट याचाच अर्थ की ईश्वर एक ज्योत आहे, ईश्वर एक प्रकाश आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानी स्वतःला ईश्वर नाही म्हटलं, स्वतःला गॉड नाही म्हटलं, स्वतःला भगवान नाही म्हटलं. भगवान एक प्रकाश आहे, भगवान एक लाईट आहे. गुरु नानकनी सुद्धा म्हटलेले एको ओंकार. एको ओंकार याचा अर्थ आहे ईश्वर निराकार आहे. निराकार याचा अर्थ की त्याला साकारी पण शरीर नाही आणि आकारी पण शरीर नाहीये, त्याला म्हटलेले निराकार. याचाच अर्थ आपण पाहतो की आज हिंदू धर्मामध्ये रामेश्वरम, राम सुद्धा त्याच्यावरती शरण गेलेला आहे. ज्या रामाला आपण सगळे भगवान मानतो, ज्या रामाची आपण सगळे पूजा करतो. आणि म्हणून आज म्हटलं जातं 3 राम आहेत. 3 राम याचा अर्थ
एक राम आहे घट घट में बैठा हुआ राम, मन आपल्या शरीरामध्ये बसलेला आत्मा राम. दुसरा राम आहे जो दशरथ वाला राम, ज्यानं राज्य केलं, दशरथचा पुत्र तो राम. आणि तिसरा राम आहे जगत से न्यारा राम. कोण आहे तो जगत से न्यारा राम? आणि तोच आहे ज्याची आपण सगळे पूजा करत आहोत. आणि म्हणून रामेश्वरम, राम त्याच्यावरती शरण गेला. याचाच अर्थ आपल्याला मी एक छोटासा प्रश्न विचारते की आपण सर्वांनी महाभारत रामायण बघितलेलं आहात. महाभारत रामायण मध्ये पण आपण पाहतो की ज्यावेळेला राम सीतेला आणण्यासाठी राम लक्ष्मण हनुमान जातात, समुद्राच्या पलीकडे जात असताना, समुद्राच्या पलीकडे जायचं आहे तर रामाने काय केलेलं असतं, नदीतली वाळू गोळा करून त्या वाळूची पिंड बनवलेली असते. आणि पिंड बनवून पिंडीची पूजा, पिंडीला नमस्कार करून रामजींना हनुमानजी बोलून जातात की रामजी आपण सेतूचं उजवा पाऊल टाकून उद्घाटन करा. त्यावेळेला रामजीने पिंडीची पूजा करून पिंडीला नमस्कार केला आणि पिंडीकडून शक्ती घेऊन त्या सेतूवरती उजवा पाऊल टाकला. याचाच अर्थ मी आपल्याला प्रश्न करते की जर रामजी भगवान आहेत, ज्या रामाची आपण पूजा करत आहोत, तर त्या रामानं कुणाची पूजा केली? ज्याला आपण रामेश्वरम म्हटलेलं आहे. आणि असाच तो राम, ज्या रामाला प्रश्न केला की आपण भगवान आहात, आपण राम आहात, तर आपण शिवाची पूजा का करत आहात? त्यावेळेला रामजीने उत्तर दिलं की मी भगवान नाहीये, मी ईश्वर नाहीये, मी ज्याची पूजा करत आहे तो ईश्वर आहे, तो आहे निराकार परमपिता शिव परमात्मा. आणि मला त्याच्याकडून शक्ती घ्यायची आहे आणि म्हणून मी त्या पिंडीची पूजा करत आहे. आणि म्हणून रामाने त्या पिंडीची पूजा करून त्या शिवाकडून शक्ती घेऊन त्या सेतूवरती पाऊल टाकला. आणि म्हणून म्हटलेलं आहे रामेश्वरम. त्या रामाने या शिवाची पूजा करून शिवाकडून शक्ती घेतली. आणि म्हणून म्हटलं जातं शत्रूवरती जीत प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये डबल शक्ती लागते. आणि म्हणून रावण हा शिवाचा नंबर 1 कट्टर भक्त आहे. खरं रावण रामाचा नंबर 1 कट्टर शत्रू आहे. आणि शत्रूवरती जीत प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये डबल शक्ती लागते. त्याच्यासाठी एक छोटस एक्झाम्पल देऊ इच्छिते. असे सगळे विद्वान एकत्र आलेले. एका विद्वानाने प्रश्न केला की सबसे बडा कौन है? दूसरे विद्वानाने उत्तर दिलं की सबसे बड़ी तो ये धरती है, क्योंकि हम सारे धरती पर बैठते हैं, धरती पर उठते बैठते खाते पीते. दूसरे विद्वान ने उत्तर दिया कि धरती काहे को बड़ी, वो तो शेष शय्या पर खडी है. धरती नागाच्या फडीवरती उभी आहे, त्यामुळे धरतीपेक्षाही श्रेष्ठ नाग आहे. दुसरा विद्वान बोलून जातो शेषशय्या काहे को बडा, वो तो शंकर के गले में पडा है. शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे, तर नागापेक्षाही श्रेष्ठ शंकरजी. त्याच्यानंतरचा विद्वान येऊन बोलून जातो शंकर काहे को बडा, वो तो कैलास पर्वत पर खडा है. कैलास पर्वतवरती शंकरजी बसलेले तपस्या करत आहेत, ईश्वराकडून मागणी करत आहेत. जर जी व्यक्ती तपस्या करत आहे याचा अर्थ ती अपूर्ण आहे, ती संपूर्ण नाहीये. आणि म्हणून शंकरजी सुद्धा शिवाकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी तपस्या करत आहेत. ज्या ठिकाणी बसून तपस्या केली ते ठिकाण श्रेष्ठ. आणि म्हणून नंतरचे विद्वान म्हणते की शंकर काहे को बडा, वो भी कैलास पर्वत पर खड़ा है. कैलास पर्वत काहे को बडा, वो तो हनुमान जी के हाथ में खड़ा है. हनुमान जी काहे को बडा, वो तो राम के चरणों में पड़ा है. और राम जी काहे को बडा, वो तो शिवलिंग के मंदिर में खड़ा है. याचाच अर्थ रामाने सुद्धा त्या शिवाची पूजा केलेली आहे. आणि म्हणून सबसे बडा कौन है, तर सबसे बडा तो निराकार परमपिता शिव परमात्मा. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये रामेश्वरम, राम सुद्धा त्याच्यावरती शरण गेले
ते ईश्वर म्हणजे शिव परमात्मा. उत्तरेश्वर म्हटलं जातं ज्यांच्याजवळ अनेक प्रश्नांची उत्तर आहेत. तुमच्या मनात कोणताही प्रश्न निर्माण होऊ दे, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ तयार आहे. आणि म्हणून शिव परमात्म्याला उत्तरेश्वर म्हटलं जातं. ज्यांना रावणेश्वर म्हटलेलं आहे, रावण सुद्धा त्याच्यावरती शरण गेले. रावणानं सुद्धा त्या शिवाची पूजा करून आपल्यामध्ये शक्ती प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून रावणेश्वर म्हटलेलं आहे. अमरनाथ, अमरनाथ याचा अर्थ जो कधीही मरत नाहीये, जो जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाहीये. तुम्ही आम्ही सगळे जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो. आणि म्हणून अमरनाथ याचा अर्थ कधीही न मरणारी ती हस्ती म्हणजेच शिव परमात्मा आहे. जपानमध्ये दाखवलेलं आहे की आज आपण पाहतो हिंदू धर्मामध्ये हिंदू लोक दिसला दगड की नमस्कार करतात. तर जपानमध्ये एक 1.5 फुटी स्टूल घेतलेला आहे आणि त्या 1.5 फुटी स्टूल वरती फक्त अंडाकृती आकाराचा दगड रोवलेला आहे त्यांनी. आणि रोज 10 मिनिट ते मेडिटेशन करतात, ध्यान करतात. त्याच्यावरती ते आपलं मन एकाग्र करतात. म्हणजे त्या शिवाशी आपलं मन जोडून त्या शिवाकडून ती शक्ती घेतात. त्याच्यानंतर त्याला म्हटलं जातं विश्वनाथ. विश्वनाथ याचा अर्थ साऱ्या विश्वाचा नाथ आहे. तो सारा विश्वास त्याला नमन करत आहे. जो विश्वरचयिता आहे, विश्वरक्षक आहे. आणि म्हणून साईबाबांनी वरती बोट करून सबका मालिक एक म्हटलेला आहे. खाली नाही बोट केलं त्यांनी, मंदिराकडे बोट नाही केलं, तुमच्या आमच्याकडे नाही केलं, वरती करून म्हटलं सबका मालिक एक. आणि एकच बोट वरती केलेले, 5 बोटे नाहीयेत. सबका मालिक एक याचा अर्थ वरती कोण आहे. आज रोज आपण बोली भाषेमध्ये बोलून जातो, ऊपरवाला देख लेगा कौन क्या करता है. ऐसा कभी नहीं कहा आपने की नीचे वाला देख लेगा, खाली बसलेला बघून घेईल, वरती बसलेला बघून घेईल. आपण हे वाक्य बोलून जातो. कोण बसलेला आहे वरती? तुम्ही आम्ही तर वरती बसलो नाहीये, तुमच्या आमच्यामध्ये ती पावर नाहीये. कोण आहे तो वरती बसलेला? आणि तोच आहे उपरवाला देख लेगा, मना निराकार शिव परमात्मा. आणि म्हणून सोमनाथ, सोमनाथ याचा अर्थ काल आणि आज आपण सोमरस प्यायला लागलेला आहोत. ज्या सोमरस याचाच अर्थ की ज्या रसामधून शांती मिळते, ज्या रसामधून शक्ती मिळते, त्या रसामधून तुम्हाला आनंद मिळतो. कालपासून जे आपण ऐकत आहात, जो आपल्याला सोमरस पाजवत आहे. आणि तो सोमरस पाजवणारा तो सोमनाथ आहे. ज्यानं द्वापर युगामध्ये विक्रमादित्य राजाने हिऱ्याची पिंड बनवलेली आहे. आणि हिऱ्याची पिंड बनवून त्या पिंडीची पूजा करून विक्रमादित्य राजाने सुद्धा त्या निराकार शिव परमात्म्याकडून शक्ती घेतली. पशुपतीनाथ सॉरी, थोडस डिस्कनेक्ट झालेलं आहे असा. आणि म्हणून नेपाळमध्ये फक्त निराकार परमपिता शिव परमात्मा. मंदिरामध्ये गेलात तर महादेवाची पिंड आणि समोर नंदीगण दिसतो. नंदीगण आपण पाहतो की मंदिरामध्ये गेला की नंदीच्या दोन्ही शिंगातून आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो. तर याच्या पाठीमागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे? दोन्ही शिंगातूनच शिवलिंगाचं दर्शन का? आपण बाजूला होऊन का घेत नाहीये? याचाच अर्थ आज आपण पाहतो. विचार करा, तुम्ही आम्ही 4 व्हीलर, 3 व्हीलर, 6 व्हीलर विमानानं प्रवास करणार आणि स्वयं ईश्वर, स्वयं भगवान नंदी बैलावर बसून आले. हे कितपत शोभते? हीच आहे ती अंधश्रद्धा. आपण थोडासा विचार करा की आपण 4 चाकी गाडीतून प्रवास करणार, विमानानं प्रवास करणार आणि ईश्वरानं मात्र नंदी बैल. आणि तो नंदी बैलावरून येऊन आपल्याला कितपत त्यानं ज्ञान दिलं
आणि मग दोन्ही शिंगातून दर्शन याचा अर्थ निराकार शिव परमात्म्यानं एका साधारण मानवाचं तण धारण करून प्रवेश करून त्याच्यामध्ये ईश्वरीय ज्ञान सर्वांना दिलेलं आहे. आणि म्हणून पशुपतीनाथ नेपाळमध्ये सुद्धा शिव परमात्म्याला मान्यता आहे. संगय अस्वद मक्का जसं आपण पाहतो आपल्या भारत देशामध्ये तीर्थस्थान ज्याला मानलं जातं पंढरपूर या विश्वनाथ आहे, काशी विश्वेश्वर आहे, तसं मुसलमानांचं सुद्धा एक मेन स्थान आहे, ते आहे संगय अस्वद मक्का. या ठिकाणी सुद्धा एक गाभा आहे, मस्जिद आहे. त्या मस्जिद मध्ये त्यांनी फक्त अंडाकृती आकाराचा दगड रोवलेला आहे. त्या दगडाचा फक्त ते चुंबन घेतात. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की फक्त त्या दगडाचा चुंबन घेतलं की अनेक जन्माचं पाप आपलं दग्ध होतं, अनेक जन्माचं पाप नष्ट होतं, अनेक जन्माचं पाप भस्म होतं, असं मुसलमान लोकांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ ईश्वर कोण? आम्ही ब्रह्माकुमारी सांगतो म्हणून नाहीये की शिव परमात्मा ईश्वर आहे. आपण आता ऐकलं ज्या रामाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे म्हणून त्याला रामेश्वर म्हटलं जातं. गुरु नानकनी एको ओंकार ईश्वर हा निराकार आहे. येशू ख्रिस्तानी क्राइस्टनं सुद्धा म्हटलेलं आहे गॉड इज लाईट, ईश्वर हा प्रकाश आहे. जपानमध्ये पण 1.5 फुटी स्टूल घेऊन त्याच्यावरती अंडाकृती आकाराचा पत्थर ठेवून त्याच्यावर आपलं ध्यान एकाग्र केलं जातं. संगय अस्वद मक्कामध्ये सुद्धा त्या मस्जिद मध्ये पिंडीच्या आकाराचा दगड रोवलेला आहे आणि त्याच्याशी चुंबन घेऊन अनेक जन्माचं पाप भस्म होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विक्रमादित्य राजा यांनी सुद्धा हिऱ्याची पिंड बनवून त्याची पूजा केलेली आहे. आपण इथं पाहिलं की अमरनाथ जे साधू संन्यासी ऋषी मुनी ज्यांना आपण भगवान मानतो तर ते स्वतःच अमरनाथ यात्रेला जात आहेत. अमरनाथ मंदिरामध्ये जिथं म्हटलं जातं की बर्फाची पिंड बनली जाते. याचाच अर्थ की ऋषी मुनी साधू संन्याशांनी सुद्धा ज्याला मानलेला आहे तोच आहे तो ईश्वर. सर्व धर्माची ज्याला मान्यता आहे तो सत्य ईश्वर आहे. सर्व धर्मांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. सर्व धर्म श्रीकृष्णाला भगवान म्हणू शकत नाहीयेत, सर्व धर्म रामाला भगवान म्हणू शकत नाहीयेत. आणि म्हणून सर्व धर्मांनी ज्यांना मान्यता दिलेली आहे तो आहे निराकार परमपिता शिव परमात्मा. आणि तोच आपल्या आत्म्याचा पिता आहे. जसं आपल्याला जन्म देणारे वडील आपल्या वडिलांना 2 पाय आहे, आपल्याला 2 तर आपल्या वडिलांना 4 पाय असं कधी ऐकलं नाहीये आपण. जसं शरीराचे वडील शरीरासारखे आहेत तसा आत्म्याचा पिता सुद्धा आत्म्यासारखा आहे. जसा आत्मा निराकार आहे तसा आत्म्याचा पिता पण निराकार आहे. आणि म्हणून आपण पाहतो कुठल्याही मंदिरात गेलात महादेवाच्या पिंडीला शरीर नाही दाखवलेलं, हात कान पाय डोळे नाहीयेत, फक्त निराकार आहे. निराकार पॉइंटला पूजणार कसं? निराकार पॉइंट वरती बेलपत्र कसं वाहणार? आणि म्हणून इतर धर्मात पॉइंट आहेत, खरे हिंदू धर्मामध्ये आपण हिंदू लोकांनी पिंडीचा आकार दिला त्याला. पिंडीच्या रूपामध्ये आपण त्याची पूजा केली. पिंडीच्या रूपामध्ये का? की ज्याच्यावरती बेलपत्र वाहता येईल, ज्याच्यावरती दूध पंचामृत वाहता येईल, आणि म्हणून आम्ही पिंडीच्या रूपात त्याची पूजा केली. तर आपण पाहतो की पिंडीवरती पण 3 रेषा ओढून मध्ये बिंदी दिला जातो. याचाच अर्थ तो निराकार आहे. निराकारचा अर्थ की ज्याला साकारी पण शरीर नाही, आकारी पण शरीर नाहीये. आणि असा हा निराकार पॉइंट, निराकार ज्योत शिव परमात्मा या धर्तीवरती येऊन त्याचं कार्य चालू आहे. आणि म्हणून त्याला शांतीचा सागर म्हटलं जातं. त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? आपण मगाशीच ऐकलं, आपण ज्या वेळेला रस्त्यावरून जातो, ट्रॉफिक जाम झालेला असेल, पुढे लाल दिवा असतो. लाल दिवा इशारा करतो की पुढे जाऊ नका, ट्रॉफिक जाम आहे, गेलात तरी नुकसान तुमचं आहे. आणि म्हणून आपण इथं चित्र पाहत आहात ज्याच्यामध्ये रेड कलर दाखवलेला आहे. रेड कलरचा अर्थ जसं लाल दिवा इशारा देतो
किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटला घेऊन गेल्यानंतर, ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला नेल्यानंतर बाहेर लाल दिवा लावला जातो. लाल दिवा इशारा काय देतो? आत जाऊ नका, आत खराब काम चाललेलं आहे, शरीरात खराब असलेला भाग बाहेर काढून टाकायचं चाललेलं आहे. डॉक्टर दिनरात मेहनत करतात ऑपरेशनच्या बाबतीत आणि शेवटी बोलतात की आमच्या हातात होतं ते आम्ही केलेलं आहे, राहिलेलं बोट कुठं करतात? वरती करतात. खाली करत नाहीयेत, मंदिराकडे करत नाहीयेत, वरती त्याच्या हातात आहे. मग कोण आहे तो वरती? प्रत्येक व्यक्ती आज प्रत्येकाच्या मुखात आहे वरती बसलेला बघून घेईल कोण बसलेला आहे तो वरती. आणि म्हणून आपण कालच्या लेसन मध्ये ऐकलात की आपण ज्या घरातून आलेलो आहोत तेच घर ईश्वराचं आहे. चांद सूर्य तारांगणाच्याही पलीकडं जिथं सुनेहरा लाल प्रकाश आहे, त्याच्यासाठी शिव परमात्म्याला म्हटलं जातं शिव शंभो. शिव शंभू याचा अर्थ ज्या घरात ईश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे तिथं चांद सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तरी सुद्धा प्रकाश आहे, सुनेहरा लाल प्रकाश आहे. शिव शंभू याचा अर्थ आहे स्वयं प्रकाशित येते, त्यांना कोणाच्या प्रकाशाची गरज नाहीये. स्वतः तिथं सूर्याचा प्रकाश पोचत नाहीये, स्वतः तिथं चंद्राचा प्रकाश पोचत नाहीये, तरी पण लाल सुनेहरा प्रकाश स्वयं प्रकाशित येते, स्वयं प्रगट येते. आणि म्हणून आज दिव्य जन्म आहे त्यांचा. दिव्य जन्म याचा अर्थ आपण सगळे दुनियाने गर्भाद्वारे जन्म घेतो. आपल्याला सगळ्यांना आई आहे, खरं त्यांना आई नाही, ते आहेत ईश्वर. ज्यांना आई वडील नाहीयेत खरं ते सगळ्यांचे आई वडील आहेत. त्यांना माता पिता नाहीयेत खरं त्यांना सगळे माता पिता, स्वतः नाहीयेत खरं ते सगळ्यांचे माता पिता आहेत. आणि तेच म्हणजे निराकार शिव परमपिता परमात्मा. आपण सर्व नाती ईश्वराशी जोडू शकतो. सती अनुसयाने ईश्वराशी बच्च्याचा संबंध जोडला. म्हटलं जातं मेलेलं बाळ पण जिवंत झालं. अर्जुनानं ईश्वराशी दोस्ताचा संबंध जोडला. प्रत्येक ठिकाणी ईश्वराला अर्जुनाला साथ द्यावी लागली दोस्त बनून. आणि म्हणून आज आपण मीरेनं ईश्वराशी प्रीतमचा संबंध जोडला. तिला विष दिलेलं सुद्धा अमृत झालं. जितकी ताकद आहे आपण त्या ईश्वराशी जो संबंध जोडू. ईश्वराशी आपण का अनेक संबंध जोडू शकतो? ईश्वराला स्वतःची बॉडी नाही, स्वतःचं शरीर नाही, पर काया प्रवेश. पर काया प्रवेश याचा अर्थ दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून आज ते आपल्याला ज्ञान द्यायला लागलेले आहे. दुसऱ्याच्या शरीरामध्ये म्हणजे कुणाच्या, ते आपण उद्याच्या लेसन मध्ये ऐकणार आहात. पर काया प्रवेश करून ईश्वरानं आज हे ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून ते ज्ञानाचे सागर आहेत. सागर याचा अर्थ सागरातला पण कितीही पाणी ओढलं, सारा विश्व जरी पिंप घेऊन गेले, बॅरेल घेऊन गेले, कळशी घेऊन गेले, तरी सागरातलं पाणी संपणार नाहीये. तसे शिव परमात्म्याची महिमा सागर आहे. अथांग ज्ञान आहे त्यांच्याजवळ, अमाप ज्ञान आहे त्यांच्याजवळ, आनंदाचे सागर आहे ते, शांतीचे सागर आहेत. शांतीचे सागर आज आपण पाहतो आपल्यामध्ये तेवढी शांती नाहीये. आपण परिस्थिती आल्यावर अशांत होतो. मग आपण कसे भगवान होऊ शकेल? आज छोटस एक्झाम्पल, पाणी हे थंड असतं. थंड पाण्याला आपण गॅसवर ठेवलं तर थोड्या वेळानं पाणी उकळतं, डान्स होतो, पाणी डान्स करतं. थोड्या वेळानं त्या पाण्याला आपण खाली उतरून ठेवलं की पाणी आपल्या धर्मात स्थित होते. आज आपलं पण काय झालेलं आहे, परिस्थिती आली की आपण गॅसवर जाऊन बसतो. याचाच अर्थ आपल्या मनामध्ये नको ते चालतात, आपण शकत नाही. भगवान शांतीचा सागर आहे, अथांग शांती.
मी त्याची संतान शांत स्वरूप आहे. मला त्याच्याशी कनेक्शन जोडायचंय, मला त्याच्याशी मिलन करायचंय. त्याच्यासाठी काल फर्स्ट लेसन दिला, मी पॉइंट आहे, मी ज्योत आहे, मी आत्मा आहे. ज्यावेळेला मी स्वतःला आत्मा समजेल त्यावेळेला मला ते पिते परमात्म्याची आठवण येईल, अन्यथा नाही येणार आहे. मला ईश्वराशी संबंध जोडायचा आहे, नातं जोडायचं. जोपर्यंत मी नातं जोडत नाही तोपर्यंत मला प्राप्ती झेरो आहे. आज आपण पाहतो लहान मुलानं जर पप्पांना चॉकलेट आणायला सांगितलं, जोपर्यंत पप्पा त्याला चॉकलेट देत नाहीये तोपर्यंत त्याला पप्पांची आठवण येत राहणार. संबंध आहे, नातं आहे पिता आणि पुत्राचं. तसा ईश्वर हा आपला पिता आहे, मी त्याचा पुत्र आहे. त्यामुळे तो शांतीचा सागर आहे, मी त्याची संतान शांत स्वरूप आहे. तो प्रेमाचा सागर आहे. आपल्यालाच प्रेम पाहिजे, निस्वार्थ प्रेम, निष्काम प्रेम. निस्वार्थ आणि निष्काम प्रेम देणारा तो एक निराकार श्री परमात्मा आहे. सर्व शक्तींचा सागर आहे तो, स्त्रोत आहे तो, सर्व शक्तिवान आहे तो, ज्ञानाचा सागर आहे. आज म्हणून त्यांना म्हटलं जातं टीचर आहेत. आई वडील, आज आपण पाहतो एखादी व्यक्ती शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समोर त्यांचा मुलगा विद्यार्थी म्हणून बसलेला आहे, तर त्यावेळेला त्यांचं नातं भले विद्यार्थ्याचं असेल तर शेवटी आतमध्ये बुद्धीत राहणार की हा माझा मुलगा आहे. शिव परमात्मा हा साऱ्या विश्वाचा टीचर बनून आज साऱ्या विश्वाचं आदि मध्य अंताचं नॉलेज देते. तिन्ही काळाचं ज्ञान, तिन्ही लोकांचं ज्ञान निराकार शिव परमात्मा येऊन आज आपल्याला देत आहे. पवित्रतेचा सागर आहे, पवित्रतेचा सागर. आज आपण पाहतो सगळे वार आपण लूज करतो. तर सोमवार आपण एकदम स्ट्रिक्ट, सोमवार या वाराला आपण काही खात नाहीये, कारण आपण म्हणतो की शिवजींना वावगं खपत नाही. एकदम सुंदर पवित्रतेचे सागर येते, सुखाचा सागर आहे. ईश्वराच्या बाबतीत म्हटलं जातं दुःख हरता सुख करता आहे. असं कधी म्हटलं नाही की दुःख करता आणि सुख हरता. प्रत्येक मनुष्याचं दुःख हरण करून सुख देते, प्रत्येक मनुष्याचं दुःख दूर करते आणि सुख देण्याचं कार्य शिव परमात्मा करते. दयेचा सागर येतो. आज हर एक मनुष्यावरती दया करते. कोणती दया करते? आज शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, तर 1 तास शिकवला तर त्याचं पेमेंट घेतात. आज महिन्याला पगार घेतला जातो. आज निराकार शिव परमात्मा 80-82 वर्ष झाले येऊन ब्रह्माकुमारी विद्यालयाद्वारे ज्ञान देते. बिन पगारी फुल अधिकारी. पगार हा नाहीये त्यांना, कुठल्याही प्रकारचं पेमेंट घेत नाहीये. आणि म्हणून म्हटलं जातं की निस्वार्थ सेवा, निष्काम सेवा करत आहेत. प्रत्येक मनुष्यावरती दया करत आहेत. करुणेचे सागर येते. प्रत्येक मनुष्याप्रती त्यांच्यामध्ये हीच भावना आहे, हीच दया आहे की माझ्या प्रत्येक मुलग्याला माझं ज्ञान मिळावं, माझा प्रत्येक मुलगा माझ्या प्राप्तीपासून वंचित व्हायला नको. आणि म्हणून असेही निराकार शिव परमात्मा जे ज्ञानाचा सागर, मी त्याचे संतान ज्ञान स्वरूप आहे. मी बच्चा आहे. बाप, टीचर, गुरु सर्व नाते आपण शिव परमात्म्याशी जोडू शकतो. मंदिरात गेल्यावर आपण तो माता पिता हा बालक तेरे म्हणतो. जरी आई वडील गेले, मुलगा गेला तरी तेच. पती पत्नी गेले तरी मंदिरात काय बोलतात? तो माता पिता हम बालक तेरे. असं कधी पती पत्नीनी म्हटलं नाही तू सासू सासरे मिसून तुमची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने नातं मात पित्याचं जोडलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं आत्मा अनेक आहे, परमात्मा एक आहे. देवता अनेक आहे, देव एक आहे. भक्त अनेक आहे, भगवान एक आहे. आणि तोच आहे निराकार परमपिता शिव परमात्मा.
आपण सगळे खूप लकी आहोत, खूप भाग्यवान आहोत. आज आपलं ईश्वराचं आणि आपलं नातं जुटलेलं आहे. मी एक छोटीशी आपल्याला कहाणी सांगते. आजपर्यंत ईश्वराशी आपलं इनडायरेक्ट कनेक्शन होतं. इनडायरेक्ट म्हणा, कुछ भी मिलता नहीं. आज ईश्वराशी आपलं डायरेक्ट कनेक्शन तुटलेलं आहे. डायरेक्ट याचा अर्थ, एक गरीब व्यक्ती असतो आणि राजाच्या दरबारात जातो. तो सकाळी 6 वाजता राजाच्या दरबारात पोहोचलेला असतो. बाहेर शिपाई उभा असतो. शिपायाला तो व्यक्ती बोलतो की मला आता राजाला भेटायचंय. तो शिपाई बोलून जातो की आता भेटू शकत नाहीयेस, राजा आता मंदिरामध्ये बसलेले आहे, भक्ती करत आहे, पूजा करत आहे. व्यक्ती बोलून जातो की नाही, मुझे अभी इसी वक्त मिलना है. तो शिपाई म्हणतो नाही, थोड्या वेळानं तू आज जा, तोपर्यंत तू बाहेर बस. तो ऐकत नाही, नाही मला अभी इसी वक्त जाना है. राजा, तो व्यक्ती सांगतो, शिपाई सांगतो ठीक आहे, राजाच्या पाठीमागे बसतो, राजाच्या पुढे नाही जायचं तुला. तो गरीब व्यक्ती बोलतो की मैं पीछे ही बैठूंगा, मैं आगे नहीं जाऊंगा. राजाच्या पाठीमागे बसलेला राजा पुढे भक्ती करत असतो आणि भक्ती करत करत एक वाक्य राजा बोलून जातो, हे ईश्वरा, मेरी झोली सदा भरपूर रखना ताकि मैं दूसरों को दे सकूं. क्या बोला? माझी झोळी नेहमी भरून ठेव, तर मी दुसऱ्यांना देऊ शकतो. हे वाक्य राजा ईश्वरापुढे बोलत असतो. त्या गरीब व्यक्तीनं, राजाच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं ते वाक्य ऐकलं आणि पाठीमाग उठून निघून गेला. बाहेर आल्यानंतर शिपायाने विचारलं, बात क्या थी, अभी गया और अभी आया. तर त्या व्यक्तीनं सांगितलं, आज मुझे पता चला ये राजा भी भिकारी है. कैसा? तू ईश्वराकडे मागत आहे, मी त्याच्याकडे मागत आहे. तो गरीब व्यक्ती खूप हुशार असतो. रस्त्यावरून जाताना त्याचे विचार चालतात. राजा तर हनुमानाची भक्ती करत होता. हनुमान कुणाची करत आहे? रामाची भक्ती करत आहे. राम कुणाची करत आहे? शिवाची भक्ती करत आहे. थोडासा विचार करा, शिवाची भक्ती राम करते, रामाची भक्ती हनुमान करते, हनुमानाची भक्ती राजा करते, राजाची भक्ती व्यक्ती करते. म्हणजे त्याला विचार आला की रामानं शिवाकडून जी शक्ती घेतलेली आहे, ती सगळी शक्ती राम हनुमानाला देणार नाही देणार. बंधू भगिनीनो, लक्षात घ्या, रामानं जेवढी शक्ती घेतलेली आहे ती सगळी शक्ती हनुमानाला देणार नाही देणार. हनुमानानं जेवढी शक्ती राजाकडून घेतलेली आहे तेवढी शक्ती राजाला देणार नाही देणार. आणि म्हणून त्या व्यक्तीला विचारायला, वाया वाया मुझे कुछ मिलता नहीं, मला मिळत नाहीये. एक्झाम्पल घ्या, शेजाऱ्याकडून आपण लाईट घेतलेली आहे. आपल्याला शेजारची लाईट किती देणार? 1 बल्ब देतील, 2 बल्ब देतील. नंतर ते काय बोलून जाणार, बाद झालं, तुम्ही डायरेक्ट कनेक्शन घ्या. डायरेक्ट कनेक्शन याचा अर्थ डायरेक्ट एमएससीबी. जसं आजपर्यंत आपण जी भक्ती करत होतो, आपलं ईश्वराशी इनडायरेक्ट कनेक्शन होतं. मध्ये खूप दलाल होते, त्यामुळे ती शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती. का? कारण आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नव्हतो, जात नव्हतो आपण. आणि म्हणून फर्स्ट आपल्याला काल लेसन दिला, मी बॉडी नाही, मी शरीर नाहीये, मी पॉइंट आहे. मी जसा निराकार पॉइंट आहे, तसा निराकार शिव परमात्मा माझा पिता आहे, वडील आहे तो माझा, मी त्याचा मुलगा आहे. तुम्ही बघा, म्हणून ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये ईश्वराला आम्ही लोक शिव बाबा म्हणतो. या मुखानं तुम्ही बाबा म्हणून बघा आणि या मुखानं तुम्ही ईश्वर म्हणून बघा. ईश्वर
लांबच नातं वाटते. आणि म्हणून बंधू भगिनीनो, मी आपल्याला विनंती करत आहे, आज आम्ही आमचं जीवन जगत आहे, आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली ती स्वयं ईश्वरानं टीचर बनून. आणि आज आमचं जीवन इतकं सुंदर, इतकं उज्ज्वल आहे. आम्हाला वाटतं की आमच्यासारखं भाग्यवान आम्हीच आहोत. आणि आपलं सुद्धा जीवन असं आपण बनवावं ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून शिव परमात्मा स्वयं टीचर बनून ज्ञान आहेत. तर त्यासाठी आपण पाहतो त्या शिवलिंगामध्ये, मंदिरामध्ये गळतं दाखवलं जातं. एक सारखी धार, एक सारखा थेंब पडतो. याचाच अर्थ आहे न चुकता रोज निराकार शिव परमात्मा ज्ञानाचा थेंब देते. न चुकता ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये शिव परमात्मा रोज येऊन ज्ञान देत आहे. कधीही सुट्टी नाहीये. स्वयं ईश्वर टीचर बनून आज ज्ञान देत आहे. आणि मग तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट कनेक्शन जोडा. डायरेक्ट कनेक्शन जोडण्यासाठी तो माझा पिता आहे, मी त्याचा पुत्र आहे. तो माझा साजन आहे, मी त्याची सजनी आहे. तो माझा मोठा भाऊ आहे, मी त्याची बहीण आहे. आपण मंदिरात हे वाक्य बोलून जातो, तू मात पिता हम बालक तेरे. तू माता पिता सखा साजन गुरु गोसावी, सर्व काही तूच आहेस. आणि एक पुढे आपण खूप निगेटिव्ह बोलून जातो, तुझ्या पायाच्या मी धूळ आहे. तर ईश्वरानं सांगितलं, तुम्ही माझ्या पायाची धूळ नसून माझ्या डोळ्यातलं एक नूर आहात. इतकं मोठं स्थान आपल्याला शिव परमात्म्यानं दिलं. आणि म्हणून शिव परमात्मा सांगत आहे, माझ्या गोड मुलानो, मी वचनानुसार मी खाली आलेले. अंधश्रद्धा सोडा आता. अज्ञान अंधेर विनाश, ज्ञान सूर्य प्रगटा. जो ज्ञान सूर्य या धर्तीवर प्रगट झालेला आहे आणि अज्ञान अंधकार विनाश करत येतो. जाणून घ्या बंधू भगिनीनो, हीच ती वेळ आहे. ईश्वर येऊन ज्ञान देऊन जाण्याच्या मार्गाला लागलेले, निघालेले आहेत. ती वेळ आलेली आहे आता. त्यामुळे लवकर जागे व्हा आणि त्याच्याकडून वारसा हक्क आपण सर्वांनी प्राप्त करा. त्याच्यासाठी शिव परमात्मा सांगत आहेत, तुम्हाला माझ्याकडून वारसा हक्क प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतःला एक पॉइंट समजून ईश्वराशी कनेक्शन जोडा. जसं आपण बघतो लाईटचं कनेक्शन जोडत असताना रबरी आवरण वरचं काढावं लागतं आणि आतल्या तांब्याच्या तारा एकमेकीला जोडल्याशिवाय लाईट प्रकाश देत नाही, फॅन हवा देत नाही, मिक्सर आवाज देत नाही, फ्रीज चालू होत नाहीये. तसं मेडिटेशन करताना, ध्यान करताना हे शरीर एक आपलं रबरी आवरण आहे. हे आम्हाला विसरायचंय आणि हे विसरून या शिव परमात्म्याशी जोडायचंय. आणि म्हणून म्हटलेलं आहे, परम पिता शिव परमात्मा. परम यानी श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, सर्वात उंच ते उंच, त्याच्यापेक्षा वरती दुसरं कोणी नाही. परम आहे तो पिता, परम पिता शिव परमात्मा. शिव यांनी कल्याणकारी, शुभमकारी. शिव परमात्म्याचं नाव हे कर्तव्यवाचक नाव आहे. कर्तव्यवाचक याचा अर्थ, आज एखाद्या व्यक्तीचं नाव शांताराम असेल, तो व्यक्ती किती शांत असतो, बघेल तेव्हा शांत असतो. म्हणून म्हटलं जातं, नाव सोनोबाई खरा हाती कतलाचा वाळा. याचा अर्थ मनुष्याचं नाव तसं काम नाही, ईश्वराचं जसं नाव तसं काम आहे. शिव याचा अर्थ कल्याणकारी आणि शुभमकारी. परमात्मा याचा अर्थ तो श्रेष्ठ आहे, तो सुप्रीम आहे, तो सुद्धा आत्माच आहे. खरं तो श्रेष्ठ आहे. तो जन्म मरणाच्या चक्रात अडकत नाही, म्हणून तो परमात्मा. जन्म मरण, पाप पुण्य, सुख दुःख या तिन्ही चक्रापासून शिव परमात्मा वेगळा आहे. आपण सगळे ह्या तिन्ही चक्रात अडकतो
आणि म्हणून आपण ईश्वर होऊ शकत नाही. आपण सगळे आत्मा आहोत, खरं परमात्मा एक निराकार शिव परमात्मा आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे, आणि तो गीता ज्ञान दाता आहे. आज तुम्ही कालपासून जे ज्ञान ऐकत आहात ते गीतेतलं ज्ञान ऐकत आहात. निराकार शिव परमात्मा येऊन गीतेचं ज्ञान द्यायला गेले आहे. आणि म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की अर्जुन, मुझे कोटो में कोई या कोई में भी कोई मूढमती वाला ही पहचानेगा. मला सगळे नाही ओळखणार. हे अर्जुना, मी अभोक्तय, मी अकर्तय, अजन्मय. मी अभोक्ता याचा अर्थ मी जन्म मरणाच्या चक्रात येतच नाही, त्यामुळे माझ्याकडून पाप पुण्य होण्याचा संबंधच येत नाही, त्यामुळे मी भोगत पण नाहीये. या चक्रामध्ये आपण सगळे अडकतो आणि म्हणून आपण भगवान होऊ शकत नाहीये. असे हे निराकार परमपिता शिव परमात्मा जन्म मरण से न्यारे, पाप पुण्य से न्यारे आणि सुख दुःख से न्यारे शिव परमात्मा ज्योति स्वरूप आहे. सत्य नाव शिव आहे. शिव याचा अर्थच कल्याणकारी. जसं आपण छोट्या बाळाला सोनू म्हणतो, गुंडू म्हणतो, बाळ म्हणतो. नाव तीन आहेत म्हणून रूप तीन नाहीये, एकच रूप आहे. शिव परमात्म्याची नावं अनेक, रूप एकच आहे आणि निराकार आहे, ज्योती स्वरूप आहे. सत्य नाव शिव आहे, रूप निराकार आहे. त्यांचं राहण्याचं ठिकाण परमधाम, शांतीधाम, ब्रह्मांड, परलोक, जिथं चांद सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचत नाहीये, असं हे निराकार शिव परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि त्यांची येण्याची वेळ कधी येतात, गीतेमध्ये वचन दिलेलं त्या वचनानुसार येऊन ती कोणती तीन कामं करतात. आणि म्हणून त्रिमूर्ती शिव म्हटलेले, त्रिकालदर्शी म्हटलेले. त्रिमूर्ती शिव याचाच अर्थ ब्रह्मा विष्णू शंकर द्वारा जी कार्य करत आहेत, आणि म्हणून त्रिमूर्ती शिव म्हटलेला आहे. त्रिकालदर्शी, तिन्ही काळाचं ज्ञान. बंधू भगिनीनो, आज आपण कोरोना सारख्या आजाराला तोंड द्यायला लागलेला आहात, तर शिव परमात्म्यांनी, शिव बाबांनी आम्हाला कधी सांगितलेले की ऐसे होणे वाला आहे. पुढे येऊन असे आजार येतील, ऍक्सिडेंट होतील, खून होतील, तर तुम्ही तुमच्या स्थितीला मजबूत ठेवा. इतकं सुंदर शिक्षण आम्हाला शिव बाबांनी दिलं, त्यामुळे आज आम्ही निश्चिंत आहे, निर्भय आहे. आणि हे निश्चिंत आणि निर्भय जीवन जगण्याची कला आम्हाला स्वयं शिव परमात्मा शिक्षक बनवून द्यायला लागलेले. शिक्षक बनवून ते टोटल सृष्टी चक्राचा इतिहास आणि भूगोल सांगते. पाठीमागे इतिहास काय झाला आणि पुढं भूगोल काय होणार आहे, 5000 वर्षाचं नाटक शिव परमात्मा येऊन सांगत आहे. आणि म्हणून ते टीचर आहे, सतगुरु आहेत. ते गुरूंच्या वरचाही गुरु. आज जे पण धर्तीवरती आहेत हे सगळे गुरु आहेत, सतगुरु नाहीये. सतगुरु एक निराकार परमपिता शिव परमात्मा आहे. आणि असेही सतगुरु येऊन रोज वरदान देत आहेत, रोज आशीर्वाद देत आहेत. आशीर्वाद कुठले? आज एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नमस्कार केला, एखाद्या स्त्रीनं गुरुंना नमस्कार केला तर गुरु आशीर्वाद देतात. कुठला? अष्टपुत्र सौभाग्यवती. आज विचार करा, एक पुत्र सांभाळायची पंचायत झालेली आणि किती पुत्र. याचाच अर्थ शिव परमात्मा असे काही आशीर्वाद देत आहेत, शब्दरूपी आशीर्वाद, ज्ञानरूपी आशीर्वाद. बच्चे तुम ज्ञानी बनो, योगी बनो, पवित्र भव, योगी भव. याचाच अर्थ की सतत तुमच्या मनामध्ये पवित्र विचार चालू दे, तुमची दृष्टी सतत पवित्र राहू दे. आणि म्हणून दिव्य दृष्टी की दाता आहे. दिव्य दृष्टी की दाता याचा अर्थ की ह्या दृष्टीमध्ये इतकी पावर आहे. आणि ते रोज शिव परमात्मा येऊन हर एक मनुष्य आत्म्याला दिव्य दृष्टीचं दान देत.
त्याच्यासाठी शिव परमात्मा सांगत आहे, तुम्ही माझ्याशी कनेक्शन जोडा, माझ्याशी नातं जोडा. बंधू भगिनींनो, मी आपल्याला विनंती करत आहे की रोज सकाळी उठल्यावर तुमच्या दिवसाची सुरुवात शिव बाबांना गुड मॉर्निंग करून करा. उठल्या उठल्या तुम्ही ईश्वराला गुड मॉर्निंग करा. तुमच्या दिवसाची सुरुवात ईश्वराला गुड मॉर्निंग करून केलात, एंडला पण ईश्वराला गुड नाईट करा. शिव बाबा गुड नाईट. जर स्टार्ट आणि एंड मध्ये कसा जाणार, खूप सुंदर जाणार तुमचा. आणि मग सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावरतीच बसा 2 मिनिट आणि शिव बाबाला खूप प्रेमानं गुड मॉर्निंग शिव बाबा. काय ईश्वराला गुड मॉर्निंग करा तुम्ही, कारण ईश्वर विवेकचा भुकेलेला नाहीये, भावनेचा भुकेलेला आहे. तो भावनेचा भुकेलेला, याचा अर्थ तुम्ही दिलापासून गुड मॉर्निंग करा, तुमचा आवाज पोहोचेल. या मुखातल्या आवाजाच्या ध्वनी लहरी इथं पसरतात, तर आपल्या मनातला आवाज, मनातली भावना शिव बाबापर्यंत जाते. आणि म्हणून सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग करून दिवसाची सुरुवात. आणि दिवसभर कोणतेही कर्म करत असताना ईश्वराला साथ घ्या, शिव बाबांना साथ घ्या. तुम्ही साथ घेऊन कर्म केलात तर जरूर तुमच्या कर्मामध्ये श्रेष्ठता निर्माण होईल, कर्म तुमच्याकडून श्रेष्ठ होईल. कारण दिव्य कर्म शिकवणारा हा शिव परमात्मा आहे. आणि संध्याकाळी झोपताना मेडिटेशन या ईश्वरीय ध्यान, याचा अर्थ काय? असं नाही की आम्हाला भगवी कपडे घालून पहाडीवरती जाऊन बसायचंय. तुम्ही कुठेही बसा, फक्त इंटरनल कनेक्शन ईश्वराशी असू दे. दिवसभर कर्म करताना ईश्वराशी जर कनेक्शन तुटलेलं असेल, रात्री झोपताना तुम्हाला खूप सुंदर झोप लागेल. खरं झोपताना तुम्ही एक काम करा, मी सगळ्यांना विनंती करत आहे, ना मोबाईल वापरू नका झोपताना, तुम्ही टीव्ही बघू नका झोपताना. झोपताना एक 5 मिनिट तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये ईश्वराची आठवण करा, ईश्वराचं ध्यान करा. मग त्याचं ध्यान कसं करणार मी, त्याची आठवण कशी करणार मी, त्याच्याशी मी कनेक्शन कसं जोडणार, त्याच्यासाठी आपल्याला शिकवलं जाईल की राजयोग. आणि म्हणून त्या राजयोगामध्ये दिवसभर मी काय केलं हे सांगायचं. का सांगायचंय? ईश्वर माझा वडील आहे, पिता आहे तो माझा, तो माझा शिक्षक पण आहे, तो माझा गुरु पण आहे. सर्व नाती जोडेल आणि मन खाली करा आणि खूप सुंदर दिवसभराचा समाचार ईश्वराला देऊन तुम्ही झोपी जा. खूप सुंदर झोप लागणार तुम्हाला आणि वाईट स्वप्न पण पडणार नाही. जसं आपण पाहतो गाडी ड्रायव्हर काय करतो, गाडीला घेऊन बेडरूम मध्ये जात नाहीये का? जातो. गाडी कुठे लावली जाते? बाहेर लावली जाते, बाहेर गॅरेज मध्ये लावली जाते आणि ड्रायव्हर आत येतो. तसं आपलं शरीर एक गाडी आहे, या गाडीला मला इथं खालीच ठेवायचंय. आपण चित्र बघितलं ईश्वराचं राहण्याचं ठिकाण, परमधाम, शांतीधाम. आत्मा ही ड्रायव्हर आहे. रात्री झोपताना ईश्वराजवळ जायचंय मला, त्याच्या जवळ जाऊन सगळा समाचार देऊन त्याच्या गोदीमध्ये झोपा. खूप सुंदर झोप लागेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या निराकार परमपिता शिव परमात्म्याशी नातं जोडा. नात्यामध्ये प्राप्ती आहे, नात्यामध्ये वर्ष आहे, नात्यामध्ये टेस्ट आहे, सुगंध आहे त्याच्यामध्ये. नात्याकडूनच काहीतरी प्राप्ती होते. आणि म्हणून ती प्राप्ती होण्यासाठी आज ईश्वराशी नातं जोडा. तुम्हाला जो संबंध आवडतो तो संबंध तुम्ही जोडा. तुम्हाला वडिलांचा संबंध आवडत असेल तर शिवबाबाला शिवबाबा म्हणून मनातलं सांगा. तुम्हाला तुमच्या साजनचा संबंध आवडत असेल तर ईश्वराशी साजनचं नातं जोडा, साजनचा संबंध जोडा. तुम्ही कोणताही त्याच्याशी संबंध जोडून प्राप्ती प्राप्त करा. ती वेळ आहे आता. बंधू बहिणींनो, मी विनंती करत आहे, अब नाही तो कब नाही. आत्ता नाही तर कधीच नाहीये.
आणि ही वेळ दौडू नका. ईश्वर पिता या धर्तीवर येऊन जाण्याच्या मार्गाला लागलेले आहे आणि आपण त्याच्याकडून वारसा जरूर प्राप्त करावा आणि प्राप्त करणार ही निश्चित मला खूप सुंदर वाटत आहे की आपण ती सर्वांनी जसं आम्ही आपलं जीवन श्रेष्ठ घडवलेलं आहे तसं आपण पण आपलं जीवन श्रेष्ठ घडवावं हीच मी आपल्याला विनंती करत आहे. लास्ट आपण सगळ्यांनी मेडिटेशन करूया. ओम शांती. सत्यं शिवं सुन्दरं संसारसारम् अभयङ्करं दुःखहरं करुणावतारं ज्योतिर्मयं स्वयंभू प्रकृतिस्तुदारं शिवस्मरामि जगत्स्वामि निर्विकारम्. कुछ ध्यान करो तुम भी उसका कुछ ध्यान करो. शिव परमात्मा के दरस परस का सरस सरस रस पान करो. इस जग से अलग रहकर रूह उस रब से रूह रूहान करो. उस रब से रूह रूहान करो.
कुछ ध्यान करो, तुम भी उसका कुछ ध्यान करो। प्रभु जिनसे खुद मिलना चाहे, उन लोगों की किस्मत क्या कहिए। शिव परम पिता को बच्चों से कितनी है मोहब्बत क्या कहिए। गुण भंडारी से गुण लेकर आओ, खुद को गुणवान करो। इस जग से अलग रहकर रूहां उस रब से रूह रूहान करो, उस रब से रूह रूहान करो। सत्यं शिवं सुंदरं संसार सारं, अभयंकरं दुःखहरं करुणावतारं, ज्योतिर्मयं स्वयंभू प्रकृतिस्तुदारं, शिवस्मरामि जगत्स्वामि निर्विकारम्। ओम शांती. ओम शांती. खूपच सुंदर शब्दांमध्ये तुम्ही सहजपणाने सांगितलं. खूप धन्यवाद तुमचे. आज आपण पाहिलं की प्रत्यक्ष परमात्म्याची ओळख आपल्याला हाँ जी. आहे. तर, काल आपण आत्मदर्शन केलं, स्वतःची ओळख. त्याच्यानंतर आपण निवासस्थान कुठलं ते आपण पाहिलं आणि आज प्रत्यक्ष परमेश्वराची देखील आपण ओळखून घेतली. त्यांना ज्ञान झालं नाही ते आपल्याला ज्ञान खूप सहजपणानं या ब्रह्मकुमारी विद्यालयातून मिळत आहे. या ब्रह्मकुमारी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा गंगा आहेत आणि हे ज्ञानाचं कण, अमृत कण कुणीही घेऊ नका. हा प्रसाद परमात्म्याचा त्यांना आपल्या कणाकणाचा संपूर्णपणे करा. तर हे आपल्याला परमात्म्याचं देणं आहे, ते खूप गांभीर्याने घ्या. आणि तुम्ही कालपासून पाहिलं असेल, परवापासून क्लास सुरू झाल्यापासून की एक आनंदाच्या लहरी आपल्या आतमध्ये येत असतील. काय येत आहेत? तर आपण पहिल्यांदा स्वतःची ओळख केलेली आहे, स्वतःच्या घराची ओळख केलेली आहे आणि आपण स्वतः पहिल्यांदाच पाहायला लागलो. त्यामुळे आपल्या आनंदाच्या स्वरूपाला आपण जागृत करू लागलो. त्याचा साथ परमात्मा देखील आपल्याला भेटला. तुम्ही त्याची किती सहजपणाने ओळख करून दिली ना. तर अशा अनेक अनेक रहस्य पुढच्या काही दिवसांमध्ये उलगडणार आहे. तर आजचा तास संपतोय, पण उद्या त्याला पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आपल्याला इथं पुन्हा यायचं आहे. तर उद्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण बोलू का? बोला बोला दीदी. आज आपण स्वयं ईश्वराची ओळख ऐकला, त्याचा आपला संबंध ऐकला. उद्याच्या आपण तिसऱ्या सत्रामध्ये महादेवाच्या पिंडीवरती 3 पानाचं बेलपत्र का वाहिलं जातं. कारण आपण पाहतो की भारत देशामध्ये 3ला आडामोडा म्हटलं जातं, अशुभ म्हटलं जातं. तरी पण आपण 3 पानं बेलाची पानं स्वीकारतो. शिवावरती का वाहिली जाते आणि 3 बोटे का ओढली जातात. 3 बोटे ओढून मध्ये बिंदी का दिला जातो याचं आपण आध्यात्मिक रहस्य उद्याच्या लेसन मध्ये ऐकणार आहोत. म्हणजेच निराकार शिव परमात्मा 3 दिव्य कर्तव्ये कोणती येऊन करतात
ते आपण उद्याच्या 3ऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. आज आपण सर्वांनी खूप सुंदर ऐकले असाल, ऐकलातच आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान जरूर धारण करणार ही मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि आपल्या सर्वांची खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओम शांती.